दुसऱ्यांना गद्दार म्हणणारे अमोल कोल्हे हेच महागद्दार असल्याचा टोला आता दिलीप मोहिते पाटलांनी लगावलेला आहे। दिलीप मोहिते पाटलांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली। कांद्याचे दुधाचे दर कोसळवण्याला पवार जबाबदार असल्याचं देखील मोहिते पाटलांनी म्हटलेलं आहे। तर दिलीप मोहिते पाटलांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलं। मोहिते पाटील किती लाचार झालेत असं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, दिलीप मोहिते पाटलांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे। दुसऱ्यांना गद्दार म्हणणारे अमोल कोल्हे महागद्दार असल्याचं दिलीप मोहिते पाटलांनी म्हटलेलं आहे। अरे ज्यांना निवडून दिलं ते कधी तुमच्या सुखदुःखात आले नाही, यांनी काही काम केलं नाही आणि आज हा गद्दार तो गद्दार तू महागद्दार तू काय सांगतो आम्हाला। आणि त्यांची हिंमत असेल तर समोरासमोर त्यांनी बसावं। याच्याला गप्पा करताय तुम्ही, बोलता येतं म्हणून माणसाने काही बोलू नये। तर आमची पवार साहेबांकडे अपेक्षा होती, साहेब एवढं मोठं केंद्राची सत्ता तुमच्याकडे होती, केंद्राचे कृषी मंत्री तुम्ही होता, त्यावेळेला एखादा कायदा करून ठेवला असता तर आज कांद्याचे भाव पडतात, दुधाचे भाव पडतात, तर केंद्रामध्ये तुम्ही म्हणाल ते म्हणून सगळे ऐकत होते, तर एखादा कायदा करून ठेवला असता तर आज अडचण आली असती, नाही तुम्ही केलं। अमोल कोल्हे महागद्दार, मला खरंच आश्चर्य वाटलं, याही गोष्टीचं आश्चर्य वाटलं। त्यांच्या वयाचा मान ठेवून, त्यांच्या अनुभवाचा मान ठेवून मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्याच्या ताटात माती कालवणं ना, हे जे भारतीय जनता पक्षाने केले त्याला गद्दारी म्हणतात। आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची, याला महागद्दारी म्हणतात। एवढी गोष्ट लक्षात ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।